इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीसाठी पहिला अर्ज दाखल. इचलकरंजी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ड अंतर्गत प्रभाग क्रमांक 9 मधून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. दशरथ किसन जावळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज सादर केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिकृत सुरुवात झाल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. दशरथ जावळे हे एका राष्ट्रीय पक्षामधून भटकी जाती विलुप्त कार्याध्यक्ष होते. याआधी त्यांनी त्या पक्षातून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढण्याची भूमिका त्यांनी यापूर्वी बजावली आहे. मात्र यावेळी त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दशरथ जावळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, भटक्या विमुक्त समाजाचे मूलभूत हक्क, विकास कामे आणि पारदर्शक प्रशासन यासाठी मी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरलो आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी सनी जावळे, रोहित जावळे, भारत लाखे, अरुण लाखे, रवी देवडे, किरण लाखे, महेश जावळे व अभिषेक जावळे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. MS51 न्यूज करिता मुबारक शेख. क्रमांक 9 ह्या भागातून अपक्ष फॉर्म भरलेला आहे. तर फॉर्म भरण्याचं कारण हे लालनगर, नारायणनगर आणि या परिसरामध्ये मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण अपुऱ्या पडत आहेत. पाण्याची समस्या आहे, लाईटीची समस्या आहे, ड्रेनेजची समस्या आहे, परत घरांची समस्या आहे. आणि यासाठी नागरिकांनी मला उचलून धरलेलं आहे त्या भागातून आणि त्यांनी म्हटलेलं आहे की साहेब तुम्ही पुढे व्हा, तुमच्या मागं आम्ही आहे. कारण का ह्या भागातल्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मी अपक्ष फॉर्म भरत आहे, जेणेकरून मी निवडून जाऊन नगरपालिकेमध्ये हे जे नागरिकांचे जे भागातले प्रश्न आहेत, समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी मी हा अपक्ष फॉर्म भरलेला आहे.